शूज देतील त्यांच्या सौभाग्यवती नैना भारत पाटील, माजी सरपंच कारिवली. टाळ्या वाजवा सर्वांनी. एक चांगला उपक्रम नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बघा चांगला क्रिकेट खेळावा म्हणून आज नक्कीच कारिवली संघाला त्यांच्या टीमला त्यांच्या सौभाग्यवतीकडून शूज दिले जात आहेत. नक्कीच चला यानंतर सौभाग्यवती ज्योती नीलम नाईक. नीलम नाईक आपण पुढे यायचंय. नक्कीच आता लाडके बहिणीचे पैसे आहेत की आपलेच पैसे आहेत याचं उत्तर आपल्याला मिळेल. काही असो मात्र शूज मिळालेत ही गोष्ट खूप मोठी आहे. वेलकम संदेश वखारे. त्यानंतर सौभाग्यवती मनीषा कुंदन पाटील. कुंदन पाटील आपण यायचंय. शूज आणि सत्कार पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देखील. चला कुंदन पाटील. कुंदन पाटील. त्यानंतर सौभाग्यवती सुनीता अरुण पाटील. अरुण भाऊ या आपण सिनियर खेळाडू आहेत. जय बजरंग कारिवली सिनियर 40+. सामना सुरू झालाय. विक्रम सर काय करायचं. चला अरुण भाऊ ना द्या. दोन्ही अँगलनी दाखवा. चला अरुण भाऊ या आपण. सुनीता अरुण पाटील. त्यानंतर अश्विनी चंदन नाईक. सौभाग्यवती अश्विनी चंदन नाईक. चला चला चंदन भाऊ चला पुढे चला. त्यानंतर सौभाग्यवती सुजाता मनोहर पाटील माजी सरपंच कारिवली. मनोहर भाऊ या आपण फास्ट आहे जरा. त्यानंतर सौभाग्यवती प्रियंका गुरुनाथ पाटील. गुरुनाथ पाटील आपण यायचंय. प्रियंका गुरुनाथ पाटील. त्यानंतर वैशाली केतन पाटील. गुरु पाटील नंतर केतन. वैशाली केतन पाटील. वैशाली केतन पाटील. सोनम जैन पाटील. जैन नाईक. केतन पाटीलचं झालंय. सोनम जैन नाईक. जैन भाऊ या आपण. चला सामना सुरू आहे.
साई म्हात्रे, सौभाग्यवती अनिता साईनाथ म्हात्रे, साईभाऊ तलावन पुढे. चला 11 झाले, चला आता काय नाही जास्त नाही. संदीप एम पाटील मोसमी, संदीप एम पाटील आपण पुढे या. संदीप एम, त्यानंतर संदीप डी, ममता संदीप डी पाटील, संदीप एम नंतर संदीप डी. चला चला जरा फास्ट घ्या. संदीप डी, संदीप या लवकर चला. शोभा अजित नाईक, संदीप डी नंतर सौभाग्यवती शोभा अजित नाईक. चला चला. अजित नाईक झाला. संदीप आर नाईक, सौभाग्यवती चारुशिला संदीप आर नाईक. चला धन्यवाद. थँक्यू. आणि जाऊयात आपण स्टेजवरून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. मेरी आवाज मेरी पहचान, एक भरदस्त आवाज व्यक्तिमत्व संदेश जीवाकारे सर. Yes, thank you very much. तेजस धोबी and कालीराम केनी. वलिया थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅच चालू झाली आहे, षटक क्रमांक पहिला 15 धावांचं पाहायला मिळाला. प्रभाकरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये साई कृपा डुंगे टीमसाठी 15 धावा. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन, बॉलिंग ट्रॅकवर सुधीर भोईर येतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हनुमान घाटालचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. सुधीर भोईरच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या बलेचा बॉल, स्लोवरचा वापर, फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कमबॅक जरुरी आहे या ठिकाणी टीम भिनारसाठी. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गोरखनाथ भोईर बॉल स्टॉप करतात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारेवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 ची ही तिसरी रजनी. जय बजरंग क्रीडांगण कारेवली या ठिकाणावरनं या स्पर्धेचं आयोजन. पुढचा बॉल फुलटॉस आहे. आडवा बाटने खेळून काढलाय. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण, सुभाष घाटाल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 2 नॉट 20, 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुधीर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा, चौकार. चांगला फटका म्हणावा लागेल,
कारण 4 धावा मिळाल्यात या बॉलवर आणि 4ने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी साई कृपा डुंगे टीमच्या बाजूने. पुढचा बॉल या बॉल स्टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर. धन्यवाद संदेश वखारे. आपण पुढील सौभाग्यवती दर्शना इंद्रपाल नाईक आपण या स्टेजवर चला या. इंद्रपाल नाईक चला फास्ट घ्या जरा. त्यानंतर सौभाग्यवती प्रतिभा किसन चौधरी. किसन भाऊ आपण यायचं आहे. इंद्रपाल नाईक यांच्या नंतर पहिला इंद्रपाल नाईक सौभाग्यवती दर्शना इंद्रपाल नाईक आपण पुढे या. चला घ्या, मॅच सुरू होईल. 4-5 आहेत, कंप्लीट करूया. इंद्रपाल नाईक किसन भाऊ आपण या. किसन चौधरी सौभाग्यवती प्रतिभा किसन चौधरी. किसन चौधरी. त्यानंतर सौभाग्यवती वनिता राजेंद्र पाटील. राजेंद्र भाऊ आपण यायचंय. चला या राजेंद्र भाऊ या लवकर फास्ट. त्यानंतर सौभाग्यवती ज्योती संजय पाटील. संजय भाऊ या आपण. संजय पाटील. संजय भाऊ या. संजय पाटील फास्ट आहे जरा. सौभाग्यवती ज्योती संजय पाटील आणि त्यानंतर आपण सुरेश घरत सरांना आमंत्रित करूया. सौभाग्यवती हेमा सुरेश घरत या. घरत सर या आपण. त्यानंतर आपण नक्कीच विक्रम सर आणि विनोददादा नाईक यांना देखील शिवीस देऊया. घरत सरना देऊ द्या. विनोददादा या आपण. विनोददादा नाईक आणि विक्रम नाईक सर. विनोददादा या आपण. विनोददादा मॅच मध्ये आहेत. चला विक्रम सर घ्या तुम्ही. चला गुरु पाटील आपण द्या आणि लगेच आपण जाऊया चालू सामन्याकडे. ऐकूया संदेश वकार यांचा आवाज. नक्कीच गेले 2 दिवसच्या स्पर्धेतून त्यांचं देखील चांगलं समालोचन आपण ऐकलं. आज त्यांची टीम मैदानामध्ये खेळते. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. आणि नक्कीच बघा अगदी विक्रम नाईक सरांवरचा प्रेम सर्व आमच्या महिला भगिनी त्यांना शूजचं वाटप करताना. धन्यवाद. ओ टू संदेश वखारे. यस थँक्यू व्हेरी मच कलराम केनी. विक्रम नाईक सरांना आपण पाहिला शूज स्वीकारताना.
अगदी दादा या नावाने भरपूर फेमस आहेत. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व त्यांना दादाने हाक मारत असतात. अख्ख्या गावाचा दादा यस विक्रम नाईक सर. बोली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झाला आहे. 26 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आणि या ओव्हरमध्ये आल्यात 8 धावा. अर्थातच धावा आता झाल्या आहेत 34 धावा झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर हनुमान घाटाल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपण पाहतोय खासदार बालमामा चषक 2025 जय बजरंग 40+ कारेवलीकरांचं हे आयोजन. जय बजरंग क्रीडांगण या ठिकाणावरनं प्रथमच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आपण पाहिली होती. षटकातील पुढचा बॉल अर्थातच पहिला बॉल हनुमान घाटाल बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक आतापर्यंत धावा भरपूर चांगल्या बांधल्यात 34. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा बॉल बॅटची कडा शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड मॅनला चुकी पाहायला मिळते. मात्र जोपर्यंत बॅकअप झालाय त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट. आज स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघ आहे ना अपूर्ण दिसतोय. काही खेळाडू जरूर हजर नाही आहेत आणि खरं तर या टीमचा विचार केला तर अगदी कागदावर नावं जी आहेत ना ती भरपूर मोठी मोठी आहेत. परंतु चालू हंगामामध्ये हवा तसं परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून झालं नाही आहे. आता मात्र हंगामातील 2 ते 3 स्पर्धा बाकी आहेत आणि येणाऱ्या 2-3 स्पर्धांमध्ये तरी शेवट गोड होईल का हे नक्कीच पाहावं लागेल. राकेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इन ॲट 3 नंबर. षटकातील पुढचा बॉल हनुमान पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. भगवान गुलवी बॉल पर्यंत पोहोचतायत आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. प्रयत्न जे आहेत ना ते तुम्हाला अधिक करावे लागतील कारण प्रयत्नांची उडी ज्या ठिकाणी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. तर प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या दोन्ही टीमच्या बाजूने केली जाईल यात काही शंका नाही आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. भगवान बॉल उचलतात. फेकी झाली आहे मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. राकेश पाटीलची महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. सातत्याने मोठे फटके खेळणं हा त्याचा स्वभाव राहिलाय. परंतु या मॅचच्या माध्यमातून उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया किती मोठे फटके या ठिकाणावरनं साजरे होतील. पुढचा बॉल हनुमान घाटाल पुन्हा एकदा. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम षटक फेकत असताना मात्र चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी हनुमान घाटाल या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पोहोचतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु यश मिळत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार.
रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी बॉल स्टॉप करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. या बॉलेस बीट केलंय फलंदाजाला, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव. तर अशा प्रकारे थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर डबल 4. 44 धावा झाल्या आहेत. 45 लक्ष या ठिकाणी उभं केलंय साई कृपा डुंगे टीमने स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम समोर. एक चांगली लढत जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण टीम डुंगेकडे देखील गोलंदाजी चांगली आहे, तर त्या उलट फलंदाजी जी आहे ना टीम भिनारकडे देखील चांगली आहे. अर्थातच 44 धावा ज्या बनवल्यात ना त्या ठिकाणावर फाईट करेल साई कृपा डुंगे संघ, यात काही शंका नाही आहे. बोल ना कोणता? नक्कीच वाढदिवस आहे या ठिकाणी आज पार्थ संदीप एम पाटील यांचा. पार्थ या ठिकाणी आहे. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने पार्थ तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. संदीप पाटील आपण या व्यासपीठावर. यस पार्थचा वाढदिवस आहे. आपण या ठिकाणी तो वाढदिवस साजरा करतोय. पार्थचे मम्मी पप्पा देखील या ठिकाणी आहेत. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण पार्थचा वाढदिवस साजरा करतोय. चला लवकरात लवकर आपण मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. टीम चे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण देखील जॉईन व्हा. जी पाटील आपण लवकरात लवकर जॉईन व्हा. हे आपण पाहू शकता या ठिकाणी बजरंग कारेवली चे सर्व खेळाडू अर्थातच दादा आणि दादांसोबत वहिनी. सुधीर भीत शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला आपण मॅचला सुरुवात करूया. 45 धावांचा पाठलाग. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच भरपूर चांगला उपक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला टीम कारिवलीच्या बाजूने. आणि मित्र तसंही जे टायटल होतं ना चूल आणि मूल ते अजिबात राहिलेलं नाहीये. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महिला आज क्षेत्र कोणतंही असो कुठेही कमी नाहीयेत. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी शरदच्या बॅट मधून निघणारा हा ब्लास्ट आपण पाहतोय. 6 ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर 7 झाल्या आहेत. अंकुश पाटीलचं हे षटक ज्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉल टाकून झाल्यात. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली सुधीर भोईरच्या बॅट मधून आणि त्यानंतर षटकार शरद भोईरच्या बॅट मधून. वाडा स्टार्ट. षटकातील पुढचा बॉल
या बलेस देखील आडवा बाटने प्रहार झालाय डीप म्हणून विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात जरूर परंतु बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. बाट मधून आपण पाहतोय 2 बॉल खेळलाय आणि 2 मोठे फटके देखील साजरे केल्यात. एक षटकार तर एक चौकार. चा पाठलाग करत असताना 20 सुरुवात आतापर्यंत झाली आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमच्या बाजूने. अंकुश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडवा बाटने हा प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा चौकार. साई कृपा ढुंगेचा विचार केला ना तर त्यांनी 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये ठोकल्या होत्या. मात्र या ठिकाणी आपण टीम भिनारच्या बाजूने पहिल्या 4 बॉल मध्येच 15 पाहतोय. निलेश पाटील आपण जर झेल पकडताय तर सतीश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट चौकार. दमदार फलंदाजी शरद भोईरच्या बाट मधून आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवर प्रहार पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकारानंतर चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. वॉट अ बॅटिंग. अतिशय दमदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अंकुश पाटील वर हे आक्रमण. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 45 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात 19 धावा. एक चांगली सुरुवात भिनार टीमच्या बाजूने. मात्र आज भिनार टीमचा विचार केला तर त्यांचे काही खेळाडू जे आहेत ना ते घरी आहेत. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते. नक्कीच मेहनत कष्ट सर्व काही पाहायला मिळेल तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात टीम भिनारसाठी 19. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर विनोद भगत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 खर्च झाल्यात. अर्थातच आता मात्र कमबॅक करावा लागेल साई कृपा ढुंगे टीमला. तर त्या उलट हे सातत्य पुढे देखील पाहायला मिळालं ना तर भरपूर आधी मॅच फिनिश होईल यात काही शंका नाहीये. षटकातील पहिला बॉल. फुलटॉस संपर्क नाहीये. जोरदार अपील जरूर झाली आहे. पायावर बॉल आदळला होता. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. नक्कीच अगदी निराश असेल त्या ठिकाणी सुधीर भोईर कारण फुलटॉसची मेजवानी त्या ठिकाणी स्वीकारता आली नाहीये.
व्यासपीठावर आपल्यामध्ये शैलेशजी नाईक उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. यस, संदीप पाटील, दोघेही संदीप पाटील त्यांच्या माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी होत आहे, जे शैलेश नाईकचे वर्गमित्र आहेत, क्लासचे क्लासमेट. पुन्हा एकदा सिंगल मिळते त्या ठिकाणी. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोद भगतचं हे षटक आपण पाहतोय, षटक क्रमांक 2. षटकातील पुढचा बॉल आडवा बाटने प्रहार तर झालाय, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, थोडी चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. शरद भोईरच्या माध्यमातून कॉलिंग चांगली झाली होती. जसं पाहिलं की मिसफील्ड झाली आहे, त्वरितच डबलसाठी प्रयत्न आणि यशस्वी देखील. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस गतीमध्ये परिवर्तन, बीट केलंय सुधीर भोईरला. आज सुधीर भोईरचा विचार केला ना तर त्या लयमध्ये दिसून येत नाहीये, अगदी कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव असावा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. वारंवार स्लोवर चेंडू त्या ठिकाणी हाताळले जातात आणि त्यामध्ये मात्र सुधीर भोईर फसला जातोय, संपर्क पाहायला मिळत नाहीये. याआधी तर फुलटॉस बॉलची मेजवानी मिस केली होती सुधीरने आणि त्यानंतर मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या बॉलर्स देखील लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय, निलेश बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत नाहीये. पंचांनी मात्र डिसिजन शेवटच्या मोमेंटला तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. सॉप सिग्नल नॉट आउट आहे आणि आता मात्र नक्कीच आम्ही या ठिकाणी तपासतोय. शरद भोईर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. भरपूर चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. पाहूया शरद भोईर त्या ठिकाणी सुरक्षित आहे का की बाद आहे हे मात्र या ठिकाणी नक्कीच वारंवार तपासलं जात आहे. थोडा वेळ जरूर घेतला जात आहे, परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ नॉट आउट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांची समाप्ती 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी कट टू कट फाईट आपण पाहतोय, कारण साई कृपा डुंगे टीमचा विचार केला ना तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये त्यांनी 26 ठोकल्या होत्या, तर त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी आपण पाहतोय 25 ठोकल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 19 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. महत्वाचं षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर राकेश पाटील, हे निर्णायक षटक असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बारा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, संपर्क नाहीये त्या ठिकाणी, बॉल निर्धाव गेलाय. या ठिकाणाहून प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो टीम भिनारवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये, कारण या आधीच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या होत्या. राकेश पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल. या बॉलला वेग दिला होता, वेगाने बीट केले त्या ठिकाणी शरद भोईरला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये.
बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी, अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी आपण षटक क्रमांक 2 पासून पाहतोय. कारण मागच्या 8 बॉलचा विचार केला ना तर फक्त 6 धावा खर्च केल्यात. अर्थातच गोलंदाजी त्या टप्प्यावर झाली आहे ज्या टप्प्यावरनं मोठे फटके खेळणं कठीण गेलंय सुधीर भोईर आणि शरद भोईरला. षटकातील पुढचा बॉल राकेश पाटील पुन्हा एकदा. वाडा बॉल, काय कमालीचा चेंडू आहे. अगदी खोलवर टप्पाचा हा बॉल पूर्णपणे खोलून ठेवलं होतं त्या ठिकाणी शरद भोईरला. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. वाईट यॉर्कर, क्रिकेटमधील कॅन्सर बॉलिंग काय कमालीची पाहायला मिळते आहे. 3 बॉल जे आहेत ते निर्धाव फेकल्यात राकेश पाटील या गोलंदाजाने. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने, 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद सुधीर भोईर. बॅक टू द ग्राउंड. पुढचा बॉल, या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये त्या ठिकाणी. या षटकातील हा 4था निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथवर बॉल टाकले जात आहेत. कमालीचं षटक राकेश पाटील यांचा अनुभव पूर्णपणे या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये 4 निर्धाव. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल, बॅटची आतील कडा, अर्थातच बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, टीम डुंगेमध्ये हर्ष, फलंदाज बाद. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 2 विकेट्स, त्यामधील 1 रनआउटची, आणि विशाल नाईक धावा किती खर्च झाल्या, फक्त आणि फक्त 1. क्या बात आहे, काय कमालीचं षटक फेकलं त्या ठिकाणावरनं राकेश पाटील या गोलंदाजाने. आणि आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल. गोलंदाज सज्ज होतोय त्या ठिकाणी अंतिम ओव्हरसाठी. समोर दिनेश भोईर. आता मात्र संपूर्ण जबाबदारी जी आहे ना ती दिनेशवर असेल, यात काही शंका नाही आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉपेज लागलाय, संपर्क हवत असं नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 3, राकेश पाटीलचं ते षटक. त्या षटकापासून आव्हान जे आहे ना ते थोडं कठीण झालं टीम बिनारसाठी, कारण त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस करून घेण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाही आहे. बॉल अगदी समोर पडला होता. फसवा रीतीचा हा चेंडू म्हणता येईल, कारण फिंगर रोल झाल्या होत्या या बॉलवर देखील.
दिनेशला शांत ठेवलं गेलंय. बॉल निर्धाव. निर्धाव बॉल सोबत समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 मध्ये 17. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि सोबतच वाईट बॉल आहे. अर्थातच 1+2 3 धावा मोफतच्या मिळतील टीम भिनारला. आणि आता मात्र या 3 धावांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. दिनेश भोईर जोपर्यंत असेल ना, विजयाच्या अपेक्षा जरूर असतील टीम भिनारला. या बलेस देखील हवा तसा संपर्क नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय दिनेश, परंतु का ठेवली आहे हे त्याला दाखवावं लागेल आणि दाखवत असताना मात्र 3 बॉलमध्ये ठोकायचे आहेत 14. साई कृपा डुंगे टीमची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. मी आधीच म्हटलं होतं हे लक्ष जे आहे ना ते काम तेवढंही सोपं नसेल टीम भिनारला. परंतु आता दिनेश काय करेल. खराब चेंडू त्या ठिकाणी. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. 3-13 हे समीकरण आपण पाहतोय. 2 मोठे फटके जरूर त्या ठिकाणावर ठोकावे लागतील दिनेशला. या भलेसा बॉल पुन्हा एकदा पोहोचवलंय त्या ठिकाणी दिनेशला. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी दुसऱ्या ओव्हर पासून सामन्याचं रंगरूप बदलून टाकलंय. वेलकम प्रणय भोईर. प्रणव देखील निराश असेल. परफॉर्मन्स हवं तसं झालं नाहीये टीम भिनारच्या बाजूने. अजून एक चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि आता मात्र शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा आवश्यक आहेत 13. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल. फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर मोठा फटका आलाय, परंतु त्या मोठ्या फटक्याला अर्थ नाहीये. मॅच फिनिश. सामना जिंकलाय साई कृपा डुंगे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन आहेत, परंतु त्यापैकी आम्ही निवडतोय ज्याने महत्वाचं षटक फेकत असताना या सामन्याचं पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलं. नाव आहे राकेश पाटील. 1 षटक 1 विकेट आणि 1च धाव खर्च केली होती. राकेश पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी या. यस, आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. चला राकेश पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी या. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य भिनार टीमचे कॅप्टन प्रभाकर दादा भोईर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. थँक्यू धोपी. धन्यवाद संदेश वखारे. तर आपण देऊया सामनावीर पारितोषिक. साई कृपा डुंगे या संघानं खासदार बाळेमामा चषक 20-25 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे आणि सामनावीर राहिलेत राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस. नक्कीच आपण देऊया अनिल पाटील जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज अनिल आणि कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत. त्यानंतर देऊया परशु पाटील नवीन 40+ जय बजरंग कारिवली टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू परशु पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्टचं वितरण. आणि गोकुल पाटील जय बजरंग कारिवली टीमचे एक चांगले फलंदाज त्यांच्या शुभ हस्ते देऊया थंडा. आणि नक्कीच आपण आता जाऊया दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे. जय बजरंग कारिवली आणि साई कृपा डुंगे या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करूया. चला दोन्ही संघाचे संघनायक
गावदेवी ओली संघ आज क्वार्टर फायनल मध्ये पोचलेला आहे. खासदार बाळेमामा चषक 2025 मान्यवर कक्षामधून नाणेफेकीसाठी. चला अनिल भाऊ या आपण, परशु पाटील, गोकुल पाटील, चला आपण यायचं आहे. आर के बिल्डर अँड डेव्हलपर. टॉस बॉक्स मध्ये आपण दुसऱ्या फेरीच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करू. चला आपण महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. दोन्ही टीम प्रभाकर भुईर, स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. चला धन्यवाद. नीलमजी नाईक. चला या परशु पाटील. चला या. वेलकम.